मुंबईमध्ये महापौर नेमका कुणाचा होणार याबाबतचा सस्पेन्स जो आहे तो दिवसागणिक वाढतच चाललाय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हॉटेल पॉलिटिक्सनं वेग घेतलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जे नगरसेवक निवडून आलेले आहेत 29 नगरसेवक, या सगळ्या 29 नगरसेवकांना सध्या हॉटेलमध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे। नगरसेवकांसोबत आज चर्चा करणार आहेत एकनाथ शिंदे, त्यानंतर ते माध्यमांशी देखील संवाद साधणार आहेत। त्यामुळे हॉटेल पॉलिटिक्सबाबत आता शिंदे काय आपली भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गेल्या 2 दिवसांपासून एकनाथ शिंदेंचे सगळे नगरसेवक हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर शीतल शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे, काय माहिती दिली ती आपण पाहूया। एक लक्षात घ्या की आम्ही महायुती म्हणूनच इलेक्शनला सामोरं गेलेलो आहोत आणि महायुती म्हणून जिंकलेलो आहोत। आम्हाला जे मॅन्डेट मिळालेलं आहे ते महायुती म्हणून मिळालेलं आहे, त्याच्यामुळे पाठीत खंजीर खुपसायची आमची भूमिका नाही आहे। आम्ही महायुती म्हणूनच राज्यावर मुंबई महानगरपालिकेवर येणार आहोत। आणि तुम्ही हॉटेल पॉलिटिक्सबद्दल बोलायचं तर हे आमचे जे नगरसेवक आहेत हे जवळजवळ 29 नगरसेवकांपैकी जवळजवळ 20 नगरसेवक हे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना महानगरपालिकेचं कामकाज कसं चालतं याबद्दल काही माहिती नाही। तर त्या संदर्भात 2 दिवसाचं आम्ही इथे शिबिर ठेवलेलं आहे, जेणेकरून महानगरपालिकेमध्ये काम कसं चालतंय, कामकाज कसं होत आहे, त्याचे कायदे कानून काय आहेत, कशा पद्धतीने आपण सामोरं जायचं याच्यासाठी आम्ही आज इथे नगरसेवकांना बोलवलेलं आहे। तेव्हा शीतल म्हात्रे यांची आपण ही सगळी प्रतिक्रिया पाहिली। मात्र एकनाथ शिंदेंना भीतीनं ग्रासलंय का असा प्रश्न उपस्थित होतोय। ते म्हणजे गेल्या 2 दिवसांपासून एकनाथ शिंदेंचे जे सगळे नगरसेवक आहेत त्यांना या ताज अँड लँड्स या हॉटेलमध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे। माध्यमांपासून देखील त्यांना बोलण्यासाठी मजाव करण्यात आलेला आहे। मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेच्या नगरसेवकांची बेरीज केल्याशिवाय भाजप प्रणित महायुतीला 114ची मॅजिक फिगर गाठणं शक्य नाही। त्यामुळे महायुतीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ठाकरे बंधू शिंदेंचे नगरसेवक फोडण्याची भीती शिंदेंना असल्याची चर्चा आहे। शिंदेंच्या याच कृतीवरून ठाकरेंचे नेते संजय राऊतांनी शिवसेनेला जोरदार लक्ष केलं। त्यामुळे शिंदेंच्या नगरसेवकांची हॉटेलमधून घर वापसी नेमकी कधी होते हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये पाठवल्यानंतर मुक्कामी ठेवल्यानंतर यावरून कसा आरोपांचा कलगीतुरा रंगलाय तो आपण पाहूया। कोंडलेले नगरसेवक जे आहेत विकासासाठी त्यांना बाहेर काढा। तुमच्याच पक्षाचे, तुमच्या अमित शहांच्या पक्षाचे त्या 25 नगरसेवक जे कोंडून ठेवलेले आहेत ताज लँड्स नावाच्या हॉटेलमध्ये बंद करून आणि बाहेर चौकी पहारे बसवलेले आहेत खाजगी, त्यांना आधी बाहेर काढा अशी माझी त्यांना विनंती आहे। त्यांना मोकळं करा, त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या या मुंबईमध्ये स्वतःच्या। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही ताबडतोब पोलीस आयुक्तांना आदेश द्या। संजय राऊत साहेबांना कदाचित त्यांचेच नगरसेवक कधी फुटतील हे कळणार सुद्धा नाही, म्हणून स्वतःच्या नगरसेवकांवर त्यांनी अगोदर लक्ष द्यावं। जे काय आलेत चुकून निवडून त्यांच्या पक्षातून आणि सन्मान्य राजसाहेबांच्या पक्षातून, त्यांचे तर 6 चाललेत, ते कधी गायब होतील कळणार नाही। कसं आहे ना की चाकरी केलेली आहे सिल्वर ओकची आणि भाकरी खाल्ली आहे उद्धव ठाकरे मातोश्रीची, आणि आता दोन्ही गोष्टी संपलेल्या आहेत। कारण ते ज्यांच्या बरोबर आहेत त्या सर्व पक्षांना, म्हणजे उभाटा असेल, मनसे असेल, शरदचंद्र पवार गट असेल, सगळ्यांना खड्ड्यात टाकून झालेलं आहे। आणि आता मला असं कळलंय की त्यांचं खासदारकीची वेळही संपत आलेली आहे। जे खासदारकी त्यांना माननीय शिंदे साहेबांच्या कृपेमुळे मिळाली होती ती सुद्धा संपत आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी मला परत खासदार करा म्हणून आमच्याच नगरसेवकांना, कारण शिंदे साहेबांसमोर तोंड दाखवायची त्यांच्या आता हिम्मत राहिलेली नाहीये, म्हणून आमच्याच नगरसेवकांना मस्का मारायला आले असतील कदाचित, किंवा मला शिंदे साहेबांकडे घेऊन चला जेणेकरून मला परत काहीतरी माझं भविष्य थोडंसं सिक्युअर होईल, म्हणून कदाचित ते येत असतील असं आम्हाला वाटतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।